लोकशाही अधिकारावर बंदी आणणारा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या. वन अधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून फॉरेस्ट प्लॉट कसणाऱ्यांचे नावे करा व पात्र प्लॉट धारकांना घरकुल बांधण्यास परवानगी द्या. टाके घोटी येथील हायवे रोडवरील अंडर बायपासचं काम नागरिकांच्या मागणीनुसार करा. रेशन पुरवठा शाखेतील अनागोंदी कारभार बंद करून मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा. तसेच तालुक्यातील इतर मागण्यांसह निवेदन नायब तहसीलदार श्री भंडारी साहेबांना देताना सिटूचे जिल्हा नेते कॉम्रेड दिनेश सातभाई, माकपाचे जिल्हा नेते कॉम्रेड सचिन मालेगावकर, सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आढोळे, कॉम्रेड आप्पासाहेब भोले, कॉम्रेड सुनील मालुंजकर, कॉम्रेड रामदास चारसकर, कॉम्रेड सुरेश कोरडे, कॉम्रेड विश्वास दुभाषे, कॉम्रेड संदीप कातवरे, कॉम्रेड हिरामन भोरे, कॉम्रेड शरद बोराडे, कॉम्रेड अशोक कदम, कॉम्रेड अशोकराव, कॉम्रेड रमेश भागडे, कॉम्रेड शिवराम बांबळे, कॉम्रेड रामचंद्र बगड, कॉम्रेड मच्छिंद्र गतीर, कॉम्रेड ज्ञानेश्वर गतीर, कॉम्रेड किशोर कडू, कॉम्रेड तुकाराम भगत, कॉम्रेड काळू मुकणे, कॉम्रेड भगवान वाघ, कॉम्रेड राजेंद्र नाठे, कॉम्रेड दीपक गायकर, कॉम्रेड विष्णू गोवर्धने, कॉम्रेड सदानंद तोकडे, कॉम्रेड त्र्यंबक खाडे, कॉम्रेड गणपत आगविले, कॉम्रेड बाबाबाई लहांगे, कॉम्रेड जायभाई घाटाळ, कॉम्रेड संध्या जोशी, कॉम्रेड शकुंतला तळपडे. तसेच या मोर्चास पाठिंबा देताना अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष श्री दिनकर उगाडे साहेब व मोर्चातील उपस्थित शेतकरी व कामगार वर्ग. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.